उदाहरण सर, जसं मी मगाशी म्हटलं होतं की शिवसेना कोणाची किंवा राष्ट्रवादी कोणाची, नैतिक दृष्ट्या हा प्रश्न या ठिकाणी जनतेच्या दरबारामध्ये गेला आणि जनतेनं त्यावर कौल दिला. तर आता TV9 रिपोर्टरचा जो हा पोल आहे त्यावरून तुम्हाला असं वाटतं का? नाही, या रिपोर्टरच्या पोलवून असं वाटतं की या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा बाजूने तो बऱ्यापैकी कौल आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट सांगतो याच्यामध्ये की धर्मयुद्ध झालं, त्याच्यानंतर गृहयुद्ध झालं, शीतयुद्ध तर चाललेलंच आहे, पण आता खुर्ची युद्ध हे सुरू होणार आहे. आणि हे खुर्चीचं युद्ध चालत असताना शिंदेंचा अनुभव हा भारतीय जनता पक्षाला चांगला आलेला आहे. म्हणजे चांगलाच आलेला आहे, म्हणजे अशा अर्थाने आलेला आहे की कानामागून ते आले आणि तिखट झाले अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला अजितदादा हे काही त्यांच्या पसंतीला उरत नाही, कारण ते लागलीच्या लागली ऑर्गनायझर आणि विवेक यांचे रिपोर्ट्स आपल्याला माहिती आहेत कशा पद्धतीने आलेले आहेत ते. त्याच्यामुळे आता आपला पार्टनर कोण, म्हणजे शिंदेना द्यायचं का अजितदादांना द्यायचं, हे एक वेगळं आहे प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की यांच्यामधल्या ज्या भिंती ज्या आहेत युती आणि आघाडीमधल्या, ह्या काय अशा वॉटर टाईट कंपार्टमेंट नाही किंवा चीनची भिंत नाही त्याच्यामध्ये उभी राहिलेली. कारण मध्ये आहेत शरद पवार याच्यामध्ये काहीतरी वेगळे गेम चेंजर राहतील आणि याच्यामुळे ही सगळी समीकरणं ही कदाचित बदलूही शकतात. जर भारतीय जनता पक्षाने याच्यावर लवकर तोडगा काढला तर मला असं वाटतं की हा प्रश्न पटकन सुटण्यासारखा आहे. पण त्यांनी जर तोडगा काढण्यामध्ये एकंदर सगळ्या परिस्थितीमुळे जर उशीर झाला तर यामध्ये आघाडीमधले देखील 3 पक्षामध्ये थोडंफार खालीवर होऊ शकतं, एखादा पक्ष इकडून इकडे येऊ शकतो. अशा रीती आता अख्खे पक्षच्या पक्ष जिथं फोडले तिथे एखादा पक्ष इकडून तिकडे जाणं तिकडून इकडे येणं हे आता खुर्ची युद्धामध्ये माफ आहे. त्याच्यामुळे येणारी परिस्थिती ही आपल्याला आता सांगता येण्यासारखी नाही. ती परिस्थिती ही त्या वेळेनुसार ठरणार आहे. पण 23 तारखेचा निकाल हा अस्थिरतेकडे नेणारा आहे, तो स्थैर्याकडे नेणारा मुळीच नाही. आणि महाराष्ट्र त्याच्यातून आणखीन अस्थिर होणार आहे एवढी मात्र गोष्ट याच्यातून अतिशय स्पष्ट मला जी आहे ती दिसते. नक्कीच उन्हाळे सर, मी हाच मुद्दा तुम्हाला विचारणार होतो की गेली 5 वर्ष महाराष्ट्रातील जनतेनं पूर्ण राजकीय अस्थिरता पाहिली, ही अजून पुढची 5 वर्ष अशीच अस्थिरता टिकून राहील? एकंदर परिस्थिती पाहताना असं दिसतंय की जर थोड्याफार जागा भारतीय जनता पक्षाच्या जास्त आल्या आणि भारतीय जनता पक्षाला थोडं स्थैर्य आलं, म्हणजे आता 80 ही फिगर अशी आहे की ती काठावरची आहे. थोडेसे त्यांचे 105 80 वर येणं म्हणजे जरा कमीच होणं झालेलं आहे. तर त्यांना जर ते जागा त्याच्यापेक्षाही थोड्याशा कमी झाल्या तर मला असं वाटतं की हे आणखीन पुन्हा गमतीशीर परिस्थितीमध्ये सगळं जाणार आहे. तेव्हा अस्थिरता ही राहणारच आहे आणि या महाराष्ट्राला स्थैर्याची गरज आहे, परिवर्तनाची गरज आहे. आणि 2.5 वर्ष ज्या पद्धतीचं नाट्य हे ज्या पद्धतीने पाहिलं त्याप्रमाणे राजकारणाचा चिखल झालेला आहे आणि चिखलामध्ये कमळ उगवतं हे आम्ही मान्य केलं बाबा, काही मान्य हरकत नाही. परंतु ते कमळ उगवल्यानंतर हा खालचा जो चिखल आहे हा कसा सावरायचा हा फार मोठा प्रश्न आहे आता याच्यामध्ये. त्याच्यामुळे येणारी परिस्थिती ही कठीण राहणार आहे असं मला दिसतंय एकंदर. म्हणजे